ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ 100 दिवस शळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस भाग बनून जगा असे ठणकावून सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून मजुराच्या तळहातावर पेलेली आहे असे रशियातून नभोवाणीवरून माझ्या या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामकऱ्यांना ठणकावून सांगणारे साहित्याचा हिरा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतका नर्त काय विद्येने केले हा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. कमवा आणि शिका हा संदेश देणारे कर्मवीर भानुभाऊ पाटील, ज्या दारूने करोडपतीचा खाना खराब केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीला उभं राहू नका, पण जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांगणारे आपल्या कीर्तनातून संत गाडगे महाराज. मोडेन पण वाकणार नाही असे ठाम बाणेदारपण असणारे कर्मवीर भानुभाऊ पाटील, संत रोहिदास. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशा इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर. त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वतंत्रता, समता, बंधुता या न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये प्रथमतः मी अभिवादन करतो. मी शरद लोखंडे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो. आभाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, आभाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. बंदूक, तोफा, शस्त्रसाठा याची आम्हाला गरज नाही, कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. माणसातील माणूस हरवून गेला होता, माणूस माणुसकीला पोरका झाला होता, माणसाने माणसाची लचके तोड केली होती, अन्यायाने अत्याचाराने मायभूमी प्रश्न गेली होती. अशातच या देशातील शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, कामकऱ्यांचं राज्य नष्ट झालं होतं. समाजातली एकता, समता, शांतता उद्ध्वस्त झाली होती आणि याच वेळेला शिंपल्याच्या दडून बसलेला मोदी निमूटपणे सहन करत होता आणि मोठ्याने जगाला एके दिवशी मोठ्याने जगाला ओरडून सांगू लागला, आज जर तर माझ्या देशात शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, कामकऱ्यांचं राज्य नाही निर्माण झालं, माझ्या या समाजातली एकता, समता, शांतता नाही निर्माण झाली तर मी शांत बसणार नाही असे ठणकावून सांगणारे कोण होते? विचारा त्या सृष्टीला, विचारा त्या आकाशाला, विचारा त्या भारत भूमीच्या मातीला. होते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 मध्ये माझ्या बाबासाहेबांचा महू येथे जन्म झाला. माझ्या भीमाचा जन्म झाला, प्रत्येक जण माणूस झाला. माझ्या भीमाचा जन्म झाला, प्रत्येक जण मानव झाला. माझ्या भीमानं पुस्तक उघडलं, प्रत्येक जण विद्वान झाला. माझ्या भीमानं लेखणी उचलली आणि माझ्या या भारत देशाचं संविधान तयार झालं.